मराठा मी अरुण हरदास पवार अंकोली. आमच्या गावातून मिनिमम 300 ते 400 लोकांचं नियोजन होईल आणि 5-7 दिवस 7-8 दिवस शिल्लक आहे. आज पहिली मिटिंग होती, ह्यानंतर आणखीन एक मिटिंग होईल. काही नाही म्हणलं तरी 50 गाड्याचं नियोजन होऊ शकतं आहे. असं काय नाही बाबा निघणार नाही, कोणी येणार नाही असं काय नाही. येणार आहे ती एक आहे आणि इथे येणार आहे ती म्हणूनच आली. त्याच्यामुळं कमीत कमी 50 गाड्याचं नियोजन होईल. 400 लोक तर 100% येऊ शकतात. तुमच्या तरुण पिढीपेक्षा वयस्कर लोकांची जास्त क्रेज आहे यामध्ये, काय बोला? आमच्यात मूळ म्हणजे आमच्या गावाला कुणबी प्रमाणपत्राचं वाटप जास्त झालं. मोहोळ तालुक्यात किंवा सोलापूर जिल्ह्यात म्हणलं तरी मी काय अडचण नाही. आणि त्याच्यामुळं जे जाणकार लोक आहेत की त्यांच्या माहितीमुळं झाल्यामुळं त्या लोकांत अतिशय उत्साह आहे तरुण पोरापेक्षा बी. आणि अतिशय उत्साह असल्यामुळं आमच्या बी पुढं जाऊन त्यांची इच्छा की आम्ही पण येणार. कारण आमच्यात 80 वर्षाचा 85 वर्षाचा जे वयोग्रस्त यांनी कुपोषण केलं जाहीर करतात कृष्णा पवार. त्याच्यामुळं आमच्यात असं काय नाही तरुणच येणार आहे, वयस्कर पण येणार. जायचं आहे आरक्षण घेऊनच यायचं आहे. न घेता न जाता बी राहायचं नाही, न घेता बी राहायचं नाही. जायचं आहे आणि घेऊनच यायचं आहे. आरक्षण ही मिळणारच आहे आणि आरक्षण ही आमचं आहेच, आम्हाला द्यावंच लागणार आहे, घेणारच आहे. आता मुंबईला जाणार आहे, किती गाड्या जाणार आहेत मुंबईला? 15-20 तर आता निघाले. कसं नियोजन कसं? प्रत्येकानं गाडी केल्यानंतर त्यांचा ग्रुप घेऊन स्वतःच्या खर्चानं ते गाडी घेऊन मुंबईला जाणार आहे. एका गाडीमध्ये किती लोक असतात? 5 ते 6, 8 जशी जशी संख्या वाढत. आता 5-6 लोकांचं नियोजन आहे प्रत्येक गाडी. आणि शिवाय पिकअप वगैरे ही इतर कामासाठी लागणारी, अन्नधान्यासाठी लागणारी ही पिकअप 1-2 स्पेअर ठेवणारच आहे. एक मराठा